मित्रांनो, या सेशनमध्ये आपण सिनोनिमस वर्ड्स जे आहे ते बघूया. समानार्थी शब्द आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये. तर आपण सुरू करूया. बघा ही शॉर्टमध्ये माझी प्रोफाईल आहे. तुम्ही पॉज करून हे वाचू शकता. ठीक आहे. इथं एक-एक ॲड होईल आता. बघा पहिला शब्द काय आहे, की ॲट द टाईम ऑफ माय रिटायरमेंट आय डू नॉट हॅव मलाईस मॅलिस टुवर्ड्स माय कलीग. म्हणजे काय, की त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच वाईट भावना नाही. म्हणजे ॲनोमॅसिटी नाही आहे. ॲनोमॅसिटी नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आता, कारण माझी रिटायरमेंट होतीये. म्हणजे काही वाईट भावना नाही आहे. मॅलिस मीन्स हेटेड किंवा मग इल विल, डिझायर टू हार्म समवन. ॲनोमॅसिटी नाही आहे. म्हणजे काहीतरी शत्रुत्वाची भावना काही नाही आहे बाबा. Despite his peers' disdain, he continued to adulate his influential figures, seeking their favor. बघा, डिस्पाईट हिज पियर्स डिस्डेन ही कंटिन्यू टू ॲड्युलेट इन्फ्लुएन्शियल फिगर्स. म्हणजे काय, ॲड्युलेट म्हणजे काय माहिती आहे का, खोटी खोटी स्तुती करणं किंवा मागे लागून राहणं, चापलुसी करणं एका अर्थाने. मग त्याचा जो अर्थ आहे ना इथं, तो होतो फ्लॅटर. फ्लॅटर म्हणजे काय, चापलुसी करणं. ॲड्युलेट म्हणजे काय, अतिशयोक्तपूर्ण स्तुती करणं, चापलुसी करणं. डिराईड म्हणजे काय, उपवास करणे, खिल्ली उडवणे. अपोज विरोध करणे, निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. ॲड्युलेट म्हणजे काय, फ्लॅटर समवन एक्सेसिव्हली म्हणजे खूप जास्त स्तुती करायची आहे, चापलुसी करायची. त्यानंतर युबिक्युटसचा समानार्थी शब्द काय, युबिक्युटस. युबिक्युटसचा समानार्थी शब्द काय, युबिक्युटस म्हणजे काय, अवेलेबल एव्हरीवेअर, सगळीकडे प्रेझेंट असलेला. मग त्याचा समानार्थी शब्द काय येतं, ओमनी प्रेझेंट जो आहे तो त्याचा समानार्थी शब्द आहे, ओमनी प्रेझेंट, सगळीकडे अवेलेबल असलेला. युबिक्युटस म्हणजे प्रेझेंट एव्हरीवेअर, एक्झिस्टिंग एव्हरीवेअर. ओमनी प्रेझेंटचा पण अर्थ तोच होतो. फॉल्सचा अर्थ दिलेला आहे, तर फॉल्स म्हणजे काय, फॉल्सचा सिनोनिम काय आहे, तर अनट्रू आहे, इझी आहे. शी इज व्हेरी इकॉनॉमिकल लेडी. इकॉनॉमिकल लेडी म्हणजे काय, ती खूप काही खर्च करत नाही, बरोबर आहे. खर्च सांभाळून करते. मग त्याचा अर्थ जो आहे ना इथं, तो हा आहे, थ्रिफ्टी. थ्रिफ्टी जो आहे ना, थ्रिफ्टी म्हणजे काय, इकॉनॉमिकल म्हणजे खूप अननेसेसरी स्पेंड करत नाही. आणि हे दोन जे शब्द आहे, एक्स्ट्रावॅगंट आणि रेकलेस, हे जे अननेसेसरी स्पेंड करताना त्याला आपण वापरू शकतो. ठीक आहे. थ्रिफ्टी म्हणजे काय, इकॉनॉमिकल. त्याला अजून एक शब्द आहे, फ्रुगल पण शब्द आहे, फ्रुगल, जो पुढे येईन आता आपल्या सेशनमध्ये. इकॉनॉमिकल म्हणजे काय, काटकसरी खर्च जपून करणारा. थ्रिफ्टी म्हणजे देखील काय, काटकसरी मितव्ययी. एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे उधळपट्टी करणारा. रेकलेस म्हणजे कोण, बेफिकर. त्यानंतर बेनोव्हलंट. बेनोव्हलंट म्हणजे काय, दयाळू व्यक्ती. दयाळू व्यक्ती म्हणजे काइंड व्यक्ती. क्रुएल नाही येणार, इंडिफरंट नाही येणार. इंडिफरंट म्हणजे काय, त्याला कशाचाही सोयीपुस्तक नाही, इंडिफरंट म्हणजे. बेनोव्हलंट म्हणजे दयाळू, परोपकारी. तोच त्याचा अर्थ आहे काइंड. आणि मॅलेव्होलंट म्हणजे काय, दुष्ट, इतरांचे वाईट चितवणारा, इच्छिणारा. क्रूल म्हणजे काय, क्रूर. आणि इंडिफरंट म्हणजे काय, उदासीन, त्याला काही सोयीसुद्धा नाही कशाच. त्यानंतर मगी. मगी म्हणजे काय, ह्युमिड वातावरण. कसं वातावरण, ह्युमिड वातावरण, दमट वातावरण. दमट वातावरण. मगी आणि ह्युमिड एकाच अर्थाचे शब्द आहेत. निपी म्हणजे काय, थंड वातावरण. ब्रिझी म्हणजे काय, मंद वाऱ्याचं झोत. वेंडी म्हणजे काय, वाऱ्याचं प्रमाण आपण ज्याला म्हणू. आय वॉज फर्म अबाउट व्हॉट आय वॉन्टेड. आय वॉज फर्म अबाउट म्हणजे काय, की मला जे पाहिजे होतं ना त्याच्यावर मी ठाम होतो, ठाम. फर्म म्हणजे काय, ठाम असणं. मग ठामचा अर्थ काय येतं, रेझोल्युट. आय वॉज व्हेरी रेझोल्युट अबाउट व्हॉट आय वॉन्टेड. रेझोल्युट. रेझोल्युट म्हणजे काय, फर्मली डिटरमाइन, अनवेवरिंग, ठाम किंवा दृढ निश्चयी. आणि हार्ड आणि सेक्युअर्ड किंवा सॉलिड हे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ वेगवेगळे. हार्ड म्हणजे कठीण, कडक. सेक्युअर्ड म्हणजे सुरक्षित केलेले. सॉलिड म्हणजे आपल्याला माहिती आहे, घन पदार्थ. पुढे बघा, व्हिंटेज आणि सॅन्क्रोसॅन्ट याचे समानार्थी शब्द काय. व्हिंटेज बघा, आपण म्हणतो की ती व्हिंटेज कार आहे. ती व्हिंटेज कार म्हणजे काय, एखादी जुनी गोष्ट आहे पण तिच्यामध्ये दर्जा खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, क्लासिकल म्हणतो. क्लासिकल क्लास आपण म्हणतो ना, क्लास आहे, क्लासिकल आहे. ठीक आहे, क्लासिक, सॉरी क्लासिकल नाही, क्लासिक. मग पहिल्याचा शब्द काय येईल, क्लासिक. आणि सॅक्रोसाइंट म्हणजे काय, पवित्र असणे. काय, पवित्र, होली आपण ज्याला म्हणू इंग्लिशमध्ये, पवित्र म्हणजे काय, सॅकर्ड. म्हणजे हे शब्द येतील त्याला. व्हिंटेज म्हणजे काय, क्लासिक, बिलॉंगिंग टू द बेस्ट पिरियड ऑर क्वालिटी, दर्जेदार वस्तू, जुन्या काळातील दर्जेदार वस्तू. आणि सॅक्रोसॅंक्ट म्हणजे काय, पवित्र, सॅकर्ड. पुढे बघा, ट्रँक्विल म्हणजे काय. ट्रँक्विल म्हणजे काय माहितीये का, शांत. ट्रँक्युलायझर म्हणजे काय असं माहितीये का, शांत करणाऱ्या गोळ्या. बरोबर आहे. ज्यांना झोप वगैरे येत नाही त्यांना ट्रँक्युलायझर्स देतात डॉक्टर. म्हणजे काय, शांत करणाऱ्या गोळ्या. मग इथं अर्थ काय होईल त्याचा, क्वाईट. क्वाईट हा त्याचा अर्थ होईल. एजिटेटेड म्हणजे काय, एजिटेटेड म्हणजे रागाने वगैरे लाल भडक झालेला. अँग्री म्हणजे काय, राग. डिस्टर्ब म्हणजे काय, डिस्टर्ब, इझी आहे. मग इथं अर्थ काय येईल, क्वाईट. बघा, ट्रँक्युल म्हणजे काय, काम आणि पीसफुल.
तर त्याचा जो अर्थ आहे तो क्वाईट आहे इथं. मेकिंग लिटल ऑर नो नॉईज, काम अँड पीसफुल. एजिटेटेड म्हणजे काय, अस्वस्थ आणि व्याकुळ. अँग्री म्हणजे रागावलेला. डिस्टर्ब म्हणजे अस्वस्थ. पुढे बघा, द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्संट विथ द इश्यू. कन्व्हर्संट म्हणजे काय माहितीये का, ते त्यांच्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट आहे म्हणजे काय, त्यांना त्यांच्या गोष्टीचं नॉलेज आहे. म्हणजे काय, दे आर फॅमिलियर विथ द इश्यू. फॅमिलियर आहे काही, फॅमिलियर. कन्व्हर्संट म्हणजे फॅमिलियर, वेल इन्फॉर्म्ड अबाउट द समथिंग. म्हणजे ते जे काही करताय त्याच्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे. फॅमिलियर. फ्रॉस्टी म्हणजे थंड. अनफ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण नसणारा. अननोन म्हणजे अज्ञात. जोड्या लावायचे. इग्नोरंट. इग्नोरंट कोण असतं बघा, इग्नोरंट म्हणजे ज्याला माहिती नसते, म्हणजे त्याने इन्फॉर्मेशन घेतलेली नसते. म्हणजे कोण, अनइन्फॉर्म. इग्नोरंट म्हणजे अनइन्फॉर्म. इमिनंट. इमिनंट म्हणजे लगेच लगेच पुढे असलेला. मग तो डेंजर असू शकतो किंवा काही दुसरी गोष्ट असू शकते, पण इमिनंट जो शब्द तो डेंजरसाठी वापरतात. म्हणजे लगेच पुढे उभा टाकलेला. म्हणजे कोण, अप्रोचिंग, अप्रोच झालेला, लगेच पुढे आलेला. ठीक आहे. इमिनंट म्हणजे काय, अप्रोचिंग. ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे काय, हट्टी. त्याला काय शब्द आहे दुसरा, लहान मुलं असतात बघा, स्टबर्न, हट्टी. ऑब्स्टिनेट म्हणजे. प्रुडंट म्हणजे काय, प्रुडंट म्हणजे वाईज, शहाणपणा. काय, शहाणपणा. इग्नोरंट, अज्ञान असलेला, माहिती नसलेला. म्हणजे कोण, अनइन्फॉर्म. नंतर एमिनंट, अबाउट टू हॅपन, अप्रोचिंग, समीप येणारे, लगेच घडणारे. ऑब्स्टिनेट म्हणजे कोण, स्टबर्न म्हणजे कोण, हट्टी. प्रुडंट म्हणजे कोण, शहाणा, सुज्ञ. वाईज, केअरफुल. त्यानंतर लिव्हिंग थिंग्स आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. डिवायडेड झाले म्हणजे काय, आपण त्यांना क्लासिफाय केलंय. किती कॅटेगरीमध्ये, 3 कॅटेगरीमध्ये आपण त्यांना वर्गीकृत केलंय. काय अर्थ येईल इथं, क्लासिफाईड. डिवायडेड म्हणजे काय, क्लासिफाईड. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड डेफिडेंट. आपल्याला माहिती आहे की एक शब्द असतो कॉन्फिडंट, बरोबर आहे, कॉन्फिडंट. आणि हा कॉन्फिडंटच्याच विरोधार्थी शब्द आहे डेफिडंट. म्हणजे काय, आत्मविश्वास नसलेला. म्हणजे काय, तो हेजिटंट आहे, कोणतीही गोष्ट करायला तो हेजिटंट आहे. म्हणजे मागे मागे पुढे बघतोय. काय, मागे पुढे बघतोय, हेजिटंट आहे तो, हेजिटंट आहे. डेफिडंट म्हणजे हेजिटंट बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स, संकोची, आत्मविश्वास नसलेला. हेजिटंट म्हणजे संकोच करणारा. लॅक म्हणजे अभाव. कंडेम म्हणजे काय, निंदा करणे, टीका करणे. त्यानंतर रिव्हेल म्हणजे काय, उघड करणे. द ड्रग ॲट्युनेट्स द इफेक्ट्स ऑफ व्हायरस. म्हणजे काय, व्हायरसचे जे इफेक्ट आहे त्याचं प्रमाण ते कमी करतंय. ॲट्युनेट म्हणजे काय, प्रमाण कमी करणे. म्हणजे काय, व्हायरस जो आहे ना, हे ड्रग जे आहे, व्हायरसचा इफेक्ट जो आहे, व्हायरस लेस इफेक्टिव्ह करताय. म्हणजे ॲट्युनेट म्हणजे इथं काय, लेस इफेक्टिव्ह. कधी कधी मित्रांनो समजून घ्या की कधी कधी आपल्याला वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने तो शब्द वापरलाय ते पण जाणून घेणं महत्वाचं असतं. तर तोच शब्द आपल्याला सिलेक्ट करायचा असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि ॲटोनेट म्हणजे आपल्याला त्याचा रिअल मिनिंग जर झाला तर काय माहितीये का, टू रिड्यूस, टू रिड्यूस किंवा टू डिक्रीज असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. ॲटोनेट मीन्स टू रिड्यूस द स्ट्रेंथ ऑर इफेक्ट ऑफ समथिंग. ॲटोनेट म्हणजे परिणाम कमी करणे, प्रभाव कमी करणे. टू मेक इट लेस इफेक्टिव्ह. व्हायरसचा इफेक्ट जो आहे तो लेस इफेक्टिव्ह करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. इथं विचारलंय की सिमिलर लँग्वेज, सिमिलर मिनिंग असलेले शब्द कोणते. तर वेनल अँड मर्सिनरी हे जे शब्द आहे ना, यांचं मिनिंग सेम आहे. यांचं मिनिंग काय होतं माहितीये का, एखादा करप्ट व्यक्ती म्हणजे कोण, भ्रष्टाचारी. ठीक आहे. वेनल आणि मर्सिनरीचा अर्थ होतो. विलफुलचा अर्थ वेगळा आहे. ए आणि बी हे त्याचा आन्सर येईल. बघा, वेनल म्हणजे कोण, करप्ट किंवा मग ओपन टू ब्रायबरी. मर्सनरीचा अर्थ देखील तोच होतो की पैशासाठी काम करणारी स्वार्थी व्यक्ती. विलफुल म्हणजे काय, स्टबर्न किंवा मग हट्टी. विलफुल म्हणजे. पुढे बघा, फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम फॉर एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय, तो मला एक्सप्लिसिटली म्हटला की मला जमणार नाही. म्हणजे काय, त्यांनी मला क्लिअरली सांगितलं, क्लिअरली. इम्प्लिसिट नाही. एक्सप्लिसिट म्हणजे काय, क्लिअरली सांगितलं त्यांनी मला. क्लिअर मिनिंग, एखाद्या गोष्टीचा क्लिअर मिनिंग, स्पष्ट शब्द, स्पष्टपणे. एक्सप्लिसिट म्हणजे काय, क्लिअर. प्रिसाइज म्हणजे काय, नेमके. एक्साइटिंग म्हणजे काय, एक्साइटिंग म्हणजे आपल्याला माहिती की एक्साइटिंग गोष्ट, एखादी रोमांचक गोष्ट. पुढे बघा, ॲफिलियंट. तो ॲफिलियंट आहे. तो ॲफिलियंट म्हणजे आहे म्हणजे काय, तो रिच आहे. म्हणजे काय, तो वेल्दी आहे. म्हणजे काय, तो श्रीमंत आहे. ठीक आहे. वेल्दी. मिझरली म्हणजे काय, इथं मिझरलीचा अर्थ कंजूस होतो, कंजूस, कंजूस. स्पेंड्रिफ्ट म्हणजे कोण, स्पेंड्रिफ्ट म्हणजे खूप जास्त पैसे खर्च करणारा. फ्रुगल म्हणजे कोण, विचारपूर्वक पैसे खर्च करणारा. ॲफ्लुएंट म्हणजे श्रीमंत म्हणजेच वेल्थी. मिझरली म्हणजे कोण, कंजूस व्यक्ती. स्पेंड्रिफ्ट म्हणजे कोण, जो खूप जास्त पैसे खर्च करतोय. फ्रुगल म्हणजे कोण,
जो केअरफुल पैसे खर्च करतोय. शी वॉज अ सॉलिसिटियस अबाउट द वेलफेअर ऑफ स्टुडंट. म्हणजे काय, ती कन्सर्न होती, तिला काळजी होती, कन्सर्न होती कुणाबद्दल, तिच्या स्टुडंट्स बद्दल. शी वॉज अ सॉलिसिटियस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. कन्सर्न होती ती. सॉलिसिटियस म्हणजे काय, शोईंग द केअर ऑर कन्सर्न फॉर समवन, काळजी घेणारा, चिंताग्रस्त. कन्सर्न म्हणजे काळजी. आता इथं जे 2 शब्द दिले त्याच्यामधलं रिलेशन विचारलंय, मॅडमॅन अँड लुनॅटिक. तर हे 2 जे शब्द आहे ते समानार्थी शब्द आहे. म्हणजे कोण, वेडा मनुष्य एका अर्थाने. काय, वेडा मनुष्य. हे सिनॉनॉमस आहे हे शब्द. सिनॉनॉमस समानार्थी शब्द आहे. म्हणजे लुनॅटिक आणि मॅडमॅन दोघांचा अर्थ काय होतो, वेडा माणूस. त्यानंतर द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड. बॅडली डॅमेज म्हणजे काय, खूप डॅमेजचं प्रमाण खूप जास्त होतं. मग खूप जास्तला आपण कोणता शब्द वापरतो, सेव्हिअर हा शब्द वापरतो. सेव्हिअरली, द बिल्डिंग वॉज सेव्हिअरली डॅमेज्ड असं आपण म्हणू शकतो. कम्प्लिटली नाही येणार, स्लाइटली नाही येणार, पार्शियली नाही येणार, सेव्हिअरली येईल ते. ठीक आहे. दे परफॉर्म द सेम टास्क डॅश डॅश सेम टास्क ऑल द डे. समजा टास्क सेम आहे म्हणजे काय, ती टास्क रिपिटेटिव्ह आहे. रिपिटेटिव्ह टास्क म्हणजे पुन्हा पुन्हा, वारंवार. इम्प्रॉम्प्टू ह्या शब्दाचे सिनोनिम्स बघा. इम्प्रॉम्प्टू म्हणजे काय माहितीये का, कोणतीही पूर्वतयारी न करता दिलेलं भाषण ज्याला आपण म्हणतो, किंवा मग कोणताही परफॉर्मन्स पूर्वतयारी न करता. म्हणजे एक्स्ट्रॉम्पोर जो आहे ना, त्याचा अर्थ तोच होतो इथं, एक्स्ट्रॉम्पोर. त्यानंतर ऑफ हँड म्हणजे काय, कोणती तयारी नाही केली, काहीच पूर्व माहिती नाहीये. अनप्रेमेडिएटचा अर्थ पण तोच होतो, की काहीच माहित नाही अगोदर आणि तिथं जाऊन वेळेवर सगळं घडलेलं आहे. एक्स्ट्रॉम्पोर, इम्प्रॉम्प्टू, ऑफ हँड, अनप्रिमेडिएटेड एकाच अर्थाचे शब्द आहेत सगळे. इम्प्रॉम्प्टू अचानक, पूर्वतयारीशिवाय. एक्स्ट्रॉम्पोरे देखील. ऑफ हँड म्हणजे काय, अचानक, विचार न करता. अनप्रिमेडिएटेड म्हणजे काय, पूर्वतयारी नसलेले, पूर्वनियोजन नसलेले. वी हॅव टू वेट ऑलमोस्ट अन आवर बिफोर ही कंडेन्सेडेड टू सी अस. म्हणजे काय, कंडेन्सेडेड म्हणजे एका अर्थाने की तो आम्हाला भेटायला आला म्हणजे त्याने आमच्यावर उपकार केला. जसं आम्हाला भेटायला आला म्हणजे आमच्यावर उपकार केला या अर्थाने तो आम्हाला भेटायला आला. काय, उपकार केला या अर्थाने तो आम्हाला भेटायला आला. तर त्याचा जो अर्थ येतो तो हे होतो, काय, डेग्नड. कसं प्रोनाऊन्सिएशन बघा, डेग्नड. ठीक आहे. कंडेन्सेटेड म्हणजे काय, उपकार केल्यासारखे करणे, अनिच्छेने मान्य करणे. मग डेग्नड जे आहे त्या अर्थाचा हा शब्द आहे. थोडा डिफिकल्ट आपण म्हणू, डिफिकल्ट कॅटेगरीचा. असेंड म्हणजे काय, वर जाणे. रेग्नेट म्हणजे काय, राज्य करणे. आपण म्हणतो का, त्याचा रेग्न म्हणजे काय, त्याचं राज्य. त्यानंतर फेन म्हणजे काय, बनावट दाखवणे, फेक करणे. पुअरचा अर्थ काय इथं, डेस्टिट्यूट म्हणजे काय, गरीब. आता पुअरचा आपल्याला मिनिंग माहिती असतो, पण डेस्टिट्यूट हा शब्दाचा मिनिंग आपल्याला माहिती नसेल. डेस्टिट्यूट म्हणजे काय, गरीब. स्कार्स म्हणजे काय, खूप अल्प प्रमाणात. ठीक आहे. स्नूटी म्हणजे काय, स्नूटी म्हणजे गर्विष्ठ. आणि स्नूटी म्हणजे गर्विष्ठ. स्टाउट म्हणजे काय, मजबूत. स्नूटी म्हणजे गर्विष्ठ. पुअर म्हणजे गरीब. डेस्टिट्यूट म्हणजे अत्यंत गरीब, म्हणजेच ते एकाच अर्थाने. स्कार्स म्हणजे काय, दुर्मिळ, अपुऱ्या गोष्टी. स्नूटी म्हणजे गर्विष्ठ, आरोगंट, प्राऊड. आणि स्टाउट म्हणजे काय, स्ट्रॉंग. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटिल फॉइबल्स. म्हणजे काय, की आपल्यामध्ये ज्या छोट्या छोट्या काय म्हणू आपण, निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ना, निगेटिव्ह गोष्टी काहीतरी छोट्या छोट्या, तर त्या आपल्याला काय करायच्यात आता, एकमेकाच्या टॉलरेट काढायच्यात. मग एडिओसिनक्रॅसी आपण त्याचा अर्थ पण तोच होतो. फायबलचा जो अर्थ आहे तोच होतो, की आपल्यामध्ये जे निगेटिव्ह पॉईंट आहे ते आपल्याला टॉलरेट करायचे. इन्फॉर्मेटीचा पण अर्थ तोच होतो. आणि फॅबल्स म्हणजे काय असतं माहिती आहे का, फॅबल्स म्हणजे एखादी स्टोरी जिला मोरल आहे. आपण म्हणतो ना, मराठीत काय म्हणतो आपण त्याला, बोधकथा. फॅबल्स म्हणजे काय, बोधकथा. ठीक आहे. फायबल्स म्हणजे स्मॉल विकनेसेस, लहान सहान कमजोरी किंवा दोष. इडिओक्रसीचा अर्थ पण तोच होतो, वैशिष्ट्यपूर्ण सवय किंवा मग म्हणजे आता वैशिष्ट्यपूर्ण सवय म्हणजे कशा अर्थाने, की ह्या सवयीमध्ये काहीतरी दोष आहे. ठीक आहे. फॅबल्स म्हणजे बोधकथा. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, विकनेस. म्हणजेच कमजोरी. शी पायरुएटेड अक्रॉस द स्टेज. अक्रॉस द स्टेज म्हणजे काय, तिने स्पिन घेतला म्हणजे इकडून तिकडे ती सारखी एका पायावर स्पिन घेत होती असं आपण म्हणूया. टूक फास्ट
टर्न ऑन स्पिन. पायरुएटेड म्हणजे एका पायावर फिरणे, गिरकी घेणे. टर्न क्विकली ऑन वन फूट. त्याचा अर्थ काय होईल, तर हा जो आहे तो टूक फास्ट टर्न. पुढे बघा, द वर्ड ॲव्हेरेशियस. ॲव्हेरेशियस म्हणजे काय? ॲव्हेरेशियस म्हणजे काय माहिती आहे का? ग्रिडी. काय? ग्रिडी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बघा भूक भागत नाही, म्हणजे कशा अर्थाने? मोरल अर्थाने. मोरल अर्थाने ग्रिडी जे आहे ते आहे. ओमनीसेंट म्हणजे काय? ज्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय? जो सगळीकडे अवेलेबल आहे. आणि ॲप्लिकेबल म्हणजे काय? उपलब्ध. ॲव्हेरेशियस म्हणजे काय? इथं ग्रिडी, लोभी, लालची मनुष्य ॲव्हेरेशियस म्हणजे. ठीक आहे. पुढे बघा, ही वॉज अ सेन्सर्ड बाय लोकसभा. सेन्सर्ड बाय लोकसभा म्हणजे काय? लोकसभेने त्याला ताकीद दिली किंवा एका अर्थाने त्याची निंदा केली. क्रिटिसाइज, लोकसभेने त्याला क्रिटिसाइज केलं. सेन्सर्ड म्हणजे. सेन्सर्ड म्हणजे काय? तीव्र टीका करणे, धिक्कार करणे. प्रेज म्हणजे स्तुती करणे. एक्सपेल्ड म्हणजे हाकलून देणे, बाहेर काढणे. पनिश म्हणजे शिक्षा देणे. इन स्पाइट ऑफ फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स, रघु स्टार्टेड हिज बिझनेस अँड व्हेरी सून बिकम अ सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट. बघा, इन स्पाइट ऑफ फायनान्शियल कन्स्ट्रेंट म्हणजे त्याच्याकडे लिमिटेशन होते, त्याच्याकडे फायनान्शियल मर्यादा होत्या, तरी पण त्याने काय केलं की बिझनेस सुरू केला. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? मग रेस्ट्रिक्शन. त्याच्याकडे फायनान्शियल तेवढा फंड नव्हता, रेस्ट्रिक्शन होते म्हणजे याचं एका अर्थाने, तरी पण त्याने काय केलं? बिझनेस सुरू केला. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? लिमिटेशन, रेस्ट्रिक्शन, बंधन, मर्यादा. ठीक आहे. व्हॉट आर अदर ऑप्शन्स ओपन टू अस. ओपन टू अस म्हणजे काय? उपलब्ध आहे बाकीचे ऑप्शन आपल्याला. उघडं नाही होणार इथं. काय होईल? उपलब्ध. म्हणजे वाक्यात कोणत्या अर्थाने यूज केलाय शब्द ते जास्त महत्वाचं आहे. अवेलेबल. व्हॉट आर अदर ऑप्शन्स अवेलेबल टू अस. ओपन टू अस. ओपन, अवेलेबल. सॅन्ग्विन. सॅन्ग्विन म्हणजे काय? आशावादी. सॅन्ग्विन म्हणजे आशावादी. म्हणजे काय? ऑप्टिमिस्टिक. सिरियस म्हणजे गंभीर. सॅडिस्टिक म्हणजे काय? सॅडिस्टिक म्हणजे असा व्यक्ती जो इतरांच्या दुःखाने त्याला आनंद होतो. इतर कोणीतरी दुःखात आहे आणि त्याला आनंद होतो. सॅडिस्टिक म्हणजे. जेन्युइन म्हणजे काय? खरा, रिअल. सॅन्ग्विन म्हणजे आशावादी, होपफुल, ऑप्टिमिस्टिक. सिरियस म्हणजे गंभीर. सॅडिस्टिक म्हणजे इतरांना त्रास देण्यात आनंद घेणारा. जेन्युइन म्हणजे खरा. लॅटंट. दे हॅव ह्यूज रिझर्व्ह ऑफ लॅटंट टॅलेंट. लॅटंट बघा, आपण म्हणतो ना लॅटंट हिट. लॅटंट हिट म्हणजे काय? लपलेली गोष्ट, लपलेली ऊर्जा. लपलेली म्हणजे जी दिसत नाहीये आपल्याला, म्हणजे काय? अनसीन. अनसीन जी दिसत नाहीये. ठीक आहे. अनसीन. सुप्त, अद्याप प्रकट न झालेले. अनसीन. द निगोशिएशन हॅव रिच्ड अँड इम्पास. इम्पास म्हणजे काय? डेडलॉक. काय? डेडलॉक म्हणजे पुढे जात नाही आता ती गोष्ट, थांबली एका ठिकाणी. म्हणजे काय? द पॉइंट ॲट विच फर्दर डेव्हलपमेंट इज ब्लॉक्ड. डेडलॉक झालेला आहे इम्पास म्हणजे. कोंडीची अवस्था, पुढे प्रगती झालेली नाहीये. डेडलॉक. गॅरिलियसचा समानार्थी शब्द, कोणते समानार्थी शब्द नाहीये म्हणजे कोणते ते बघा अगोदर. गॅरिलियस म्हणजे काय माहितीये का? बडबड, खूप बडबड करणारी व्यक्ती. गॅरिलियस म्हणजे. मग हा जो शब्द आहे तो पण येईल. काय? लॉकॅशियस. लोकॅशियस. लोकॅशियस म्हणजे काय? बडबड करणारा. टॉकेटिव्ह म्हणजे देखील काय? बडबड करणारा. लॉकॅशियस, टॉकेटिव्ह आणि गॅरुलियस एकाच अर्थाचे शब्द आहे. गॉज. गॉज म्हणजे काय माहिती आहे का? मोजणे. मोजणे किंवा मोजमाप. मोजणे. गॉज म्हणजे टू गॉज. ठीक आहे. मी तर उत्तर काय येईल? सी. हे त्याच्या अर्थाचं नाही, गॅरुलियसच्या अर्थाचं नाही. गॅरुलियस म्हणजे बडबड करणारा, खूप बोलणारा. गॉज म्हणजे मोजणे, अंदाज लावणे. बघा, आता जोड्या लावायच्या आहे. कंप्लिसेंट म्हणजे काय माहिती आहे का? कंप्लिसेंट म्हणजे स्वतःमध्येच संतुष्ट असणारी व्यक्ती. म्हणजे काय? सेल्फ सॅटिस्फाईड. ठीक आहे. त्यानंतर जेनिटेल. जेनिटेल म्हणजे काय माहिती आहे का? स्टायलिश व्यक्ती. काय? स्टायलिश व्यक्ती. त्यानंतर इंडस्ट्रियस म्हणजे खूप मेहनत करणारी व्यक्ती. म्हणजे इथं त्याचा अर्थ काय होईल? डेलिजंट, हार्डवर्किंग. डेलिजंट, इंडस्ट्रियस. त्यानंतर रेज. रेज म्हणजे डिस्ट्रॉय करणे, एखादं पूर्णपणे समूळ नष्ट करणे. कम्प्लिटली डिस्ट्रॉय, रेज म्हणजे. कंप्लिसेंट म्हणजे सेल्फ संतुष्ट, सेल्फ सॅटिस्फाईड, आत्मसंतुष्ट. जेनिटेल म्हणजे काय? सुसंस्कृत, देखणा, स्टायलिश. इंडस्ट्रियस म्हणजे हार्डवर्किंग, कष्टाळू. रेज म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे, कम्प्लिटली डिस्ट्रॉय. लाईक अन अंकल. लाईक अन अंकल म्हणजे काय? की अंकल सारखा, एक्सपिरियन्स्ड व्यक्ती. एक्सपिरियन्स्ड व्यक्ती. ठीक आहे. म्हणजे इथं अर्थ काय होईल त्याचा? ॲव्हेनिक्युलर. ॲव्हेनिक्युलर होईल. काय होईल? लाईक अन अँकल म्हणजे ॲव्हेनिक्युलर. व्हेंट्रिक्युलर जे आहे ना, तर ते आपल्या हार्टचं असतं बघा. व्हेंट्रिक्युलर, ऑरिकल्स, व्हेंट्रिकल्स,
त्याच्या संबंधित आहे. आणि हे ऑरिक्युलर म्हणजे आपल्या कानासंबंधित. ठीक आहे. मग याच्या अर्थाचं लाईक अँड अंकल म्हणजे काय? ॲव्हेन्युक्युलर म्हणजे मामांसारखा, काकांसारखा, अनुभवी व्यक्ती. काकांसारखा, मामांसारखा इथं प्रेमळ म्हटलंय पण अनुभवी देखील येईल. या अर्थाचे सिनोनिम बघा. ॲट्युनेट तुम्हाला सांगितलं होतं. ॲट्युनेट म्हणजे काय? टू रिड्यूस, कमी करणे, बारीक करणे. मग टू रिड्यूस आलं इथं, बरोबर आहे. ॲप्रिशिएट नाही येणार, थिन येईल, थिन पण येईल, एनहान्स नाही येणार. ठीक आहे. मग इथं रिड्यूस पण येईल, थिन पण येईल. आता पुढे बघा, बॉर्न. बॉर्न म्हणजे काय माहिती आहे का? लिमिट, एखाद्या गोष्टीचं लिमिट, सीमा किंवा मग फायनल डेस्टिनेशन आपण ज्याला म्हणू, फायनल स्थान एखाद्याचं. मग डेस्टिनेशन पण येईल आणि लिमिट पण येईल. ठीक आहे. गॅवल. गॅवल म्हणजे काय माहिती आहे का? गॅवल म्हणजे जेल. मग काय येईल? प्रिझन पण येईल आणि जेल पण येईल. म्हणजे ए आणि सी असे दोन्ही पण त्याचं मिनिंग आहे. ॲट्युनेट म्हणजे टू रिड्यूस, टू विकन, त्याचा अर्थ थिन आहे, त्याचा अर्थ रिड्यूस आहे. त्यानंतर बॉन्ड म्हणजे काय? लिमिट किंवा मग डेस्टिनेशन. त्यानंतर गावल. गावल म्हणजे काय? प्रिझन किंवा मग जेल किंवा मग तुरुंग मराठीत आपण ज्याला म्हणतो. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिनॉनमस विथ द वर्ड ऑफ लेनियंट. लेनियंट म्हणजे बघा, आता माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली शाळेत असताना आणि मला शिक्षा देताना शिक्षक लेनियंट होता. लेनियंट होता म्हणजे काय? त्यांनी तो थोडा सौम्य होता. सौम्य म्हणजे काय? तो जेंटल होता. जेंटल म्हणजे हा हा अर्थ आहे त्याचा, जेंटल, सौम्य, लेनियंट म्हणजे. ठीक आहे. काय येईल मग? डी हे त्याचा आन्सर येईल एक. लेनियंट म्हणजे काय? सौम्य, कडक नसलेला म्हणजे काय? जेंटल. लेझी म्हणजे आळशी. लक्झरियस म्हणजे ऐश्वर्यशाली. लिबरल म्हणजे ओपन माइंडेड, उदार. तर ट्रॅक लेड देम टू हडल ऑफ बिल्डिंग. हडल ऑफ बिल्डिंग्स. बघा, बिल्डिंग्सचा हडल आहे म्हणजे काय? बिल्डिंग्सचा हडल आहे म्हणजे काय? बिल्डिंगचा तो ग्रुप आहे, ग्रुप. काय आहे? ग्रुप आहे, ग्रुप. म्हणजे काय येईल? क्लस्टर पण येईल, बरोबर आहे. क्लस्टर पण येईल आणि क्राऊड पण येईल. म्हणजे ए आणि बी असा त्याचा अर्थ होईल. हॅडलचा अर्थ काय येईल? क्लस्टर आणि क्लाउड. लॅमेंटचा अर्थ काय बघा? लॅमेंट म्हणजे शोक व्यक्त करणे. लॅमेंट म्हणजे काय? शोक व्यक्त करणे. हॅडल म्हणजे काय? समूह, ग्रुप, क्लस्टर, क्राऊड. ठीक आहे. पुढे बघा, आय हेट वॉचिंग फ्राइटनिंग मूव्हीज. फ्राइटनिंग म्हणजे काय? भीतीदायक मूव्ही. कोणत्या मूव्ही? भीतीदायक मूव्ही. भीतीदायक मूव्ही म्हणजे कोणत्या? स्कॅरी मूव्ही. बी. बी हे त्याचा आन्सर आहे. फ्राइटनिंग मूव्ही, भीतीदायक, स्कॅरी. ऑब्स्टिनेट आपण आताच बघितलं. ऑब्स्टिनेट म्हणजे काय? हट्टी. म्हणजे काय? स्टबर्न. स्टबर्न. बाकीच्या शब्दांचा अर्थ बघा. डिटेस्ट म्हणजे तिरस्कार करणे, टू हेट. इंडोलेंट म्हणजे काय? आळशी. ऑब्स्कर म्हणजे काय? क्लिअर नाही, अस्पष्ट. ठीक आहे. त्यानंतर फर्मामेंट. फर्मामेंट म्हणजे काय? फर्मामेंट म्हणजे आकाश मित्रांनो. फर्मामेंट म्हणजे काय? आकाश. म्हणजे हेवन पण त्याचा अर्थाचा आहे, स्काय पण त्याचा अर्थाचा आहे. हेवन आणि स्काय म्हणजे काय? फर्मामेंट. बघा, थोडासा आपल्याला अननोन असा शब्द असतो हा. म्हणजे काय आन्सर येईल इथं? ए आणि बी. डेंटी म्हणजे काय? डेंटी म्हणजे नाजूक आणि सुंदर गोष्ट. नाजूक आणि सुंदर गोष्ट. फर्मामेंट म्हणजे आकाश, हेवन, नभ, स्काय. इनकरेक्ट मिनिंग ऑफ अक्नॉलेज. तर त्याच्या आधी आपल्याला अक्नॉलेजचा करेक्ट मिनिंग पाहिजे. अक्नॉलेज म्हणजे काय माहिती आहे का? मी एखादी गोष्ट अक्नॉलेज केली. अक्नॉलेज केली म्हणजे काय? मी मान्य केली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. मान्य केली. त्यानंतर अजून त्याचा अर्थ काय होईल? की मी ॲक्सेप्ट केली. काय होईल? मी ॲक्सेप्ट केली. त्याच्यानंतर अजून अर्थ काय होईल? आय अक्नॉलेज म्हणजे काय? मी आभार मानतो. आभार म्हणजे तू माझ्यासाठी एखादी गोष्ट केली ना, आय अक्नॉलेज इट म्हणजे काय? मी आभार मानतो त्या गोष्टीचे. म्हणजे मान्य करणे, ॲक्सेप्ट करणे, आभार करणे. आभार मानणे म्हणजे काय? ॲडमिट करणे, बरोबर आहे. एक्सप्रेस थँक्स. त्यानंतर रेकग्नाइज. या तिन्ही पण त्याचे मिनिंग आहे. म्हणजे काय येईल? नन ऑफ द अबोव इन अक्नॉलेज म्हणजे. अक्नॉलेज म्हणजे काय? मान्य करणे, आभार मानणे, ओळखणे, ॲक्सेप्ट समथिंग, त्यानंतर शो द ग्रॅटिट्यूड, त्यानंतर आयडेंटिफाय, अक्नॉलेज, बरोबर आहे. रिकग्नाइज. त्यानंतर ॲब्स्कॉन्ड. तो ॲब्स्कॉन्डिंग आहे. तो या जागेवरनं ॲब्स्कॉन्डिंग आहे. जागेवरून ॲब्स्कॉन्डिंग आहे. म्हणजे काय? तो पळून गेलेला आहे. तो गायब आहे. म्हणजे काय? रिट्रीट पण येईल आणि डिकॅम्प पण येईल. काही दोन्ही शब्द येतील. रिट्रीट आणि डिकॅम्प. ॲब्सॉल्व म्हणजे काय मग? ॲब्सॉल्व म्हणजे दोषमुक्त करणे. फ्री फ्रॉम द गिल्ट ऑर ब्लेम. डिकॅम्प, रिट्रीट आणि ॲब्स्कॉन्ड एकाच अर्थाचे शब्द आहे. बिफोर आय स्टार्टेड द जॉब आय हॅड नो प्रिकन्सिव्ड नोशन. प्रिकन्सिव्ड नोशन म्हणजे काय माहिती का? मराठीमध्ये पूर्वग्रह. पूर्वग्रह असणे म्हणजे काय माहिती का? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते, पण आपण मनोमन ठरवतो की ती वाईट आहे. काय आहे? ती वाईट आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. आता एखादी कम्युनिटी, त्या कम्युनिटीबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, पण कोणीतरी सांगितलंय आणि त्यावरून आपल्याला
त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रीकन्सिव्ड नोशन्स आहेत. म्हणजे काय? आयडियाज ऑर ओपिनियन फॉर्म्ड बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे इनफ इन्फॉर्मेशनच नाही, कोणीतरी काहीतरी सांगितलंय आणि त्यावरून तुम्ही प्रीकन्सिव्ड नोशन, पूर्वग्रह मानताय किंवा मग निर्माण करताय. प्रीकन्सिव्ड, पूर्वग्रहित, आधीच तयार झालेले. बरोबर आहे. आयडियाज ऑर ओपिनियन्स फॉर्म बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. त्यानंतर द पापाराजी टेल्ड देम ऑल ओव्हर लंडन. पापाराजी म्हणजे कोण? जे मीडिया पर्सन्स असतात ते. टेल्ड म्हणजे काय? त्यांच्या मागे मागे, म्हणजे काय? फॉलो केलं त्यांना. काय? फॉलो केलं, फॉलोड. त्यांच्या मागे मागे होते पूर्ण लंडनमध्ये. पाठलाग केलाय टेल्ड म्हणजे. पुढे बघा. इनक्रेडिबल या शब्दाचा अर्थ काय होतो? इनक्रेडिबल म्हणजे काय माहिती का? अविश्वसनीय गोष्ट. अविश्वसनीय, अतुलनीय. बरोबर आहे. अविश्वसनीय, अतुलनीय, अनबिलिव्हेबल, अनकन्व्हिन्सिंग. तर हे दोन अर्थ आहे इथे. काय? अनबिलिव्हेबल किंवा मग अनकन्व्हिन्सिंग, की मला याच्यावर विश्वास बसत नाही की एवढं भारी असेल. म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने आहे ते. इनक्रेडिबल म्हणजे काय? अनबिलिव्हेबल किंवा मग अनकन्व्हिन्सिंग. ए आणि बी असं त्याचा आन्सर आहे. अविश्वसनीय, अनक्रेडिबल. कोणता एक शब्द ज्याचा अर्थ स्ट्रेंथ आहे, एनर्जी आहे, पॉवर आहे, फोर्स आहे, स्पिरिट आहे, तो म्हणजे काय? विगर. विगर. विगरचा अर्थ काय होतो? स्ट्रेंथ, पॉवर, एनर्जी, स्पिरिट. ठीक आहे, विगर. त्यानंतर फ्लॅबरगास्टेड हा जो शब्द आहे त्याचे मिनिंग कोणते कोणते नाही. एक तर फ्लॅबरगास्टेड म्हणजे काय माहितीये का? आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित होणे म्हणजे फिल्ड विथ शॉक पण येईल. बरोबर आहे. त्यानंतर फिल्ड विथ वंडर पण येईल. फिल्ड विथ ॲप्रिसिएशन नाही येणार. बरोबर आहे ना? फिल्ड विथ ॲप्रिसिएशन नाही येणार, हे येतील. फ्लॅबरगास्टेड म्हणजे काय? आय एम फ्लॅबरगास्टेड म्हणजे काय? मी आश्चर्यचकित झालोय. म्हणजे काय? शॉकमध्ये आहे मी किंवा मग वंडरमध्ये आहे मी. बरोबर आहे. मग बी हे त्याचा आन्सर येणार नाही. नॉट विचारलंय ना आपल्याला. अत्यंत आश्चर्यचकित, फ्लॅबरगास्टेड म्हणजे. लायन्स आर डेंजरस ॲनिमल. मग हा लायन जो शब्द आहे तो कोणता शब्द आहे इथं? स्पेसिफिक आहे का? नाही. लायनचं काही नाव आहे का? नाही. जेनेरिक आहे का? तर जेनेरिक आहे. बरोबर आहे ना? कारण एक एक स्पेसिस सांगितली म्हणजे काय? ती जेनेरिक आहे. द रेन ऑगर्स वेल फॉर धिस इयर्स हार्वेस्ट. ऑगर म्हणजे काय माहिती का? फ्युचरमध्ये एखादी गोष्ट प्रेडिक्ट करणे किंवा मग एखादी गोष्ट वाईट किंवा मग चांगली गोष्टीचा संकेत असणे. ऑगर म्हणजे काय? भविष्यात एखाद्या वाईट किंवा चांगल्या गोष्टीचा संकेत असणे. म्हणजे काय? साइन ऑफ समथिंग इन फ्युचर हे पण येईल आणि बी साइन ऑफ गुड ऑर बॅड थिंग इन फ्युचर हे पण येईल. ए आणि सी असं त्याचा आन्सर येईल. ऑगर म्हणजे टू बी अ साइन ऑफ समथिंग दॅट विल हॅपन इन द फ्युचर. म्हणजे भविष्यातल्या एखाद्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा संकेत ऑगर म्हणजे. यू कुड फॉरगिव्ह ऑल हिज ॲस्पिरिटीज व्हेन ही स्माइल्ड. ॲस्पिरिटीज म्हणजे काय माहिती आहे का? एका प्रकारे त्याचा कडवटपणा, आपण ज्याला म्हणतो ना कडवटपणा, म्हणजे काय? रफनेस. कडवट आपण म्हणतो ना, हा तो लय कडवट आहे बाबा. म्हणजे काय? तो रफ आहे, रफनेस. ॲस्पिरिटीज म्हणजे काय? रफनेस. हार्शनेस, रफनेस इन हिज बिहेवियर. कडवटपणा, कठोरपणा. क्रुएलिटी म्हणजे काय? क्रूरता. मॅलिग्निटी म्हणजे काय? द्वेषपूर्ण दुष्टता. मलाईस म्हणजे काय? वैरभाव, द्वेषभाव. त्यानंतर जोड्या लावायच्या आहे. एजाईल. एजाईल म्हणजे काय? खूप ऍक्टिव्ह, पॉझिटिव्ह अर्थाने. खूप ऍक्टिव्ह असणं. तो खूप एजाईल आहे. अजून मराठीत अर्थ काय होतो त्याचा माहिती आहे का? चपळ. चपळ म्हणतो बघा आपण. एजाईल म्हणजे काय? चपळ म्हणजे ऍक्टिव्ह. ह्युमन. एखादी गोष्ट ह्युमन आहे म्हणून म्हणतो बघा ह्युमॅनिटी टच. ह्युमॅनिटी टच. ह्युमॅनिटी टच म्हणजे काय? तर जेंटल. काय अर्थ होईल त्याचा? जंटल अर्थ होईल त्याचा. त्यानंतर मॅजेस्टिक. मॅजेस्टिक म्हणजे काय? भव्य दिव्य. भव्य दिव्य काय असतं मग? जे रॉयल आहे ते. ठीक आहे. राजाचा राज्यकारभार कसा असतो? मॅजेस्टिक, रॉयल, भव्य दिव्य. पेरिनियल म्हणजे काय? कायमस्वरूपी. म्हणजे काय? परमनंट. पेरिनियल म्हणजे परमनंट. एजाईल म्हणजे ऍक्टिव्ह, क्विक इन मुवमेंट, चपल. ह्युमन, जंटल, मानवी, दयाळू. मॅजेस्टिक म्हणजे राजेशाही, भव्य, ग्रँड, रॉयल. पेरिनियल म्हणजे काय? कायमस्वरूपी, परमनंट. पुढे बघा. आता याचे सिनोनिम विचारले आपल्याला. ऑब्स्टिनेट. आपण आधीच बघितलं ऑब्स्टिनेट म्हणजे काय मित्रांनो? तर हट्टी म्हणजे काय? स्टबर्न. बरोबर आहे. त्यानंतर स्लेंडर म्हणजे काय? एखाद्याची आपण ज्याला म्हणतो ना एखाद्याला डिफेम करणं. डिफेम काय? डिफेम करणं म्हणजे एखाद्याचं नाव समाजामध्ये काय करणं? त्याला डिफेम करणं. थ्रिफ्टी म्हणजे काय? थ्रिफ्टी म्हणजे एखादा असा व्यक्ती जो पैसे खूप काळजीपूर्वक वापरतोय. म्हणजे एका अर्थाने थोडासा कंजूस म्हणजे फ्रुगल. बरोबर आहे. स्लेंडर म्हणजे काय? डिफेमेशन. ठीक आहे.
ऑब्स्टिनेट म्हणजे स्टबर्न, हट्टी. स्लँडर म्हणजे काय? डिफेमेशन, फॉल्स स्टेटमेंट, बदनामी, निंदा. हां, बदनामी हा शब्द आठवत नव्हता बघा मला. डिफेमेशन म्हणजे काय? बदनामी. 50 फ्रुगल म्हणजे काय? मितव्ययी. ठीक आहे. तर हे काय होते सगळे आपले सिनोनिमसचे वर्ड्स होते. बाकी जे सिनोनिम राहिले ते पुढच्या सेशनमध्ये आपण बघूया. ठीक आहे.